नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आता तुमच्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. सुरुवात करूयात परीक्षांच्या संदर्भातल्या बातमीनं. अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वाचा निकाल दिलाय. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाहीत असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. 18 ऑगस्टच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता, जो अखेर आज निर्णय दिला आणि परीक्षा घ्याव्याच लागतील असं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय. दरम्यान यावेळेला फडणवीस यांनी युवा सेनेवरही निशाणा साधला. महाविकास आघाडीचं सरकार घेत असलेल्या निर्णयांवर सुद्धा फडणवीस यांनी टीका केली. 6 राज्यांनी परीक्षा स्थगित करण्याची पुन्हा एकदा आग्रही आणि आक्रमक मागणी केली आणि यासाठी एक पुनरावलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. 17 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं परीक्षेच्या विषयातला निर्णय राखून ठेवला होता. आता प्रत्यक्ष निर्णय दिला आणि परीक्षा घ्याव्याच लागतील असं सांगितलं. या विरोधात आता महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि पंजाब या राज्यांनी एक पुनरावलोकन याचिका दाखल केली आहे. राज्याची आणि विशेषतः मुंबईची कोरोना स्थिती ठीक नाही अशी चिंता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. देशातील 40% कोरोना मृत्यू हे राज्यात होत आहेत. बाधित होण्याचा आणि मृत्यूचा दोन्हीचा दर राज्यामध्ये कमी व्हायला हवा असंही त्यांनी मत व्यक्त केलं. पुण्यामध्ये मात्र चाचण्यांची संख्या जास्त असल्याचं फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीतच त्यांनी हे विधान केलं. बाणेरमधल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आगामी काळात राज्यामध्ये परीक्षा कशा घ्यायच्या याचं नियोजन करणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तसंच परीक्षेच्या मुद्द्यावरून कोणीही राजकारण करू नये असं आवाहन पुन्हा एकदा त्यांनी केलंय. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन राज्य सरकारनं अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता असंही त्यांनी सांगितलं. आरक्षणाच्या विभागणीसाठी अनुसूचित जाती आणि जमाती उपप्रवर्ग तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही. या सर्वोच्च न्यायालयाच्या 2004च्या निकालाचा फेरविचार करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली. 7 किंवा त्याहून अधिक न्यायाधीशांच्या पीठानं या निकालाचा फेरविचार करणं आवश्यक आहे असं मत मांडलं आहे. मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली आणि मराठा आरक्षणावर आता मंगळवारी दुपारी सुनावणी होणार आहे. या निकालाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. कदाचित दररोज सुनावणी सुरू होऊ शकते. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिका असताना आता 3ऱ्या महानगरपालिकेच्या निर्मितीची मागणी जोर धरू लागली आहे. स्वतंत्र हडपसर महानगरपालिका तयार करावी अशी मागणी होते आहे. पुणे महापालिकेमध्ये 23 गावांचा समावेश करण्यास राज्य सरकार अनुकूल आहे, पण अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांना या 23 गावांच्या प्रश्नाचा फेराढावा घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता हडपसर महापालिकेच्या निर्मितीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. सिद्धार्थ पिठानीची कसून चौकशी सुरू आहे आणि या चौकशी दरम्यान सीबीआयकडे सिद्धार्थ पिठानीनं आपण सरकारी साक्षीदार बनू इच्छितो अशा प्रकारची इच्छा व्यक्त केल्याचं कळतं. यामुळे या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं. सुशांत मृत्यू प्रकरणी आज रियाची सीबीआयकडून चौकशी सुरू झाली आहे, तर नीरज आणि सिद्धार्थ पिठानीची देखील स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. यावेळेला रियासोबत तिचे वडील सुद्धा सीबीआयच्याच कार्यालयात बसून होते. विश्रामगृहात ते सलग काही तास चौकशी कशी सुरू आहे आणि रिया कधी भेटणार याची वाट बघत होते. एनसीबीच्या तपासाची कक्षा फक्त रियापुरतीच मर्यादित नाही असं सूत्रांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलंय. बॉलिवूड आणि ड्रग्ज या अँगलनं सुद्धा तपास केला जाणार आहे. एनसीबी हा तपास करते. फक्त ड्रग्ज पोहोचवणारे नाहीत, तर त्यांची तस्करी नेमकी कोण करतं, ते महाराष्ट्रात कोण आणतं याचा सुद्धा तपास केला जाणार आहे. ड्रग्ज इतके सहज उपलब्ध कसे होतात, सामान्य माणूस असो किंवा कोणी सेलिब्रिटी असो, इतक्या सोप्या मार्गाने ड्रग्ज मिळतातच कसे याचा तपास सुद्धा या निमित्तानं केला जाणार आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना पुन्हा सुरुवात झाली. अंमली पदार्थ प्रकरणी सुशांतचा मित्र संदीप सिंहची चौकशी करताना भाजपच्या अँगलनं सुद्धा तपास करावा अशी मागणी केली काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी. संदीप सिंह हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आधारित चित्रपटाचा निर्माता होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या सिनेमाच्या पोस्टरचं प्रकाशन केलं होतं.
यामुळे या प्रकरणात भाजपची भूमिका तपासावी अशी मागणी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. त्यामुळे आता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकीय कलगीतुरा पुन्हा एकदा रंगू शकतो. भाजपनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सुशांत सिंह प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 40 दिवस जे खुलासे आले नाहीत ते सीबीआय आल्यानंतर होऊ लागलेत. मग मुंबई पोलिसांवर कोणाचा दबाव होता का हा प्रश्न मात्र त्यांनी उपस्थित केला. या सगळ्याचा तपास झालाच पाहिजे असं मतही त्यांनी मांडलं. एनसीबी टीमनं रिया चक्रवर्ती अंमली पदार्थ प्रकरणामध्ये 4 संशयितांना ताब्यात घेतलं. एनसीबीच्या मुंबईतल्या कोर्ट इथल्या कार्यालयात या 4 संशयितांची चौकशी होणार आहे. या कार्यालयाला मुंबई पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा दिली. रिया चक्रवर्तीनं गौरव आर्या या तस्करकडून ड्रग्ज मागवले होते असा आरोप होतोय. अशा प्रकारचे व्हॉट्सॲपचे मेसेजेस आणि चॅट सध्या सोशल मीडियात सुद्धा व्हायरल झाले. रिया चक्रवर्तीनं तिचं मौन सोडल्यानंतर आता सुशांतच्या बहिणीनं सुद्धा प्रत्यारोप आणि प्रतिदावे केलेत. रियानंच माझ्या भावाला जाणून बुजून चुकीची औषधं देऊन त्याला मानसिक आजारी केल्याचं भासवलं. तू तुझ्या आत्म्याची शुद्धी कशी करशील अशा शब्दात सुशांतची बहीण श्वेता सिंह हिनं ट्विट केलंय. सुशांत कारनं चंदीगडला आला होता तेव्हा 2 ते 3 दिवसात रियानं किमान 25 तरी फोन केले होते असा दावाही श्वेतानं केला. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनं रियाचे दावे नाकारले आहेत. आम्ही दोघं जोपर्यंत एकत्र होतो तेव्हा सुशांत नैराश्यात नव्हता असं अंकितानं पुन्हा एकदा ट्विटरवरून म्हटलंय. माझ्या फ्लॅटचे EMI सुशांत भरत होता हा रियाचा दावासुद्धा अंकितानं खोडून काढलाय. मी आधीच स्पष्टीकरण दिलंय आणि पुरावे सुद्धा दिलेत असं अंकितानं म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीनं पहिल्यांदाच मौन सोडलं. मी कधीच ड्रग्ज घेतलेले नाहीत, पण मला भेटण्याआधीपासून सुशांत गांजाचं सेवन करायचा. उलट मी त्याचं हे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करायचे असा दावा रियानं केला. मी सुशांतला कोणतंही औषध दिलं नाही. त्यानं मानसिक आजारावर एकूण 5 डॉक्टरांच्याकडून औषधोपचार करून घेतले. त्याला औषध ते द्यायचे त्या 5 डॉक्टरांना चौकशीसाठी का बोलावत नाही असा सवालही रियानं उपस्थित केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. अंमली पदार्थ प्रकरणी सुशांतचा मित्र संदीप सिंहची चौकशी करताना भाजपच्या अँगलनं सुद्धा तपास करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. संदीप सिंह हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित चित्रपटाचा निर्माता होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या सिनेमाच्या पोस्टरचं प्रकाशन सुद्धा केलं होतं. यामुळे या प्रकरणात भाजपची भूमिका तपासावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्रही लिहिलं आहे. आता अन्य काही बातम्या. मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये पुरातन बाणेश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये भाविकांसह पुरोहित संघटनेचे अनेक कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले होते. यावेळेला कोरोना महामारी रोखण्यासाठी पुरोहित महासंघानं महारुद्राभिषेक केला. महादेवाच्या पिंडीला आणि मंत्रोच्चारात रुद्राभिषेक करण्यात आला. 29 ऑगस्ट रोजी मंदिरं खुली झाली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांनी पुणे येथे जलवाहिनीचं काम बंद पाडलं आणि ठिय्या आंदोलन केलं. पुण्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या समवेत काही प्रमुख शेतकऱ्यांची बैठक झाली, परंतु या बैठकीत कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही आणि काम बंद करण्याच्या सूचना सुद्धा मिळाल्या नाहीत. त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांनी या जलवाहिनीचं काम बंद पाडलं. तसंच इथे ठिय्या आंदोलन सुद्धा सुरू केलं. अकोल्याच्या पाथूर तालुक्यातील दिग्रज इथं शेतकऱ्यांनी गाजर गवताच्या निर्मूलनाचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. शेतकऱ्यांनी परभणी इथल्या विद्यापीठातून भुंगे आणून गवतावर सोडले. 22 दिवसांनंतर या भागातील 70 ते 80% गाजर गवताच्या निर्मूलनाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे येत्या दिवसात गाव, तालुका आणि जिल्ह्यामध्ये गाजर गवत निर्मूलन करण्याचा मानस या शेतकऱ्यांनी बोलून दाखवला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यात यावर्षी आलेल्या 2 नद्यांच्या पुरामुळे म्हणजे इंद्रावती आणि पर्लकोटा शेकडो हेक्टर धान पीक हे ध्वस्त झालं आहे. शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फटका बसला आहे. नेलगोंडा सारख्या अतिशय दुर्गम अशा भागात शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात गाळाचा थरही निर्माण झाला आहे. त्यामुळे इथे आता पीक येण्याची काहीच शक्यता नाही. इथले शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोल्हापूरच्या रंकाळा तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जित करत असल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. काल संध्याकाळी ही घटना घडली. रंकाळा तलावात गणेश मूर्ती विसर्जित करू नये असं आवाहन करण्यात आलं होतं.
मात्र एक गणेश भक्त मूर्ती विसर्जित करण्यासाठी रंकाळ्याच्या इथे आला होता. स्थानिक नागरिकांनी त्याला मूर्ती विसर्जित करू नये असं आवाहन केलं आणि यावरूनच शाब्दिक वाद सुरू झाले आणि मूर्ती विसर्जित करणाऱ्या भाविकाला मारहाण करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या वाखारी इथे 2 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर 22 दिवस उलटले पण आरोपीला अटक झालेली नाही. यामुळे वाखारी गावातील ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले. त्यांनी धरणं आंदोलन सुरू केलंय. या हत्याकांडामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला होता. प्रेमविवाहाच्या रागातून सासऱ्यानंच आपल्या सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. सासऱ्यानं कुऱ्हाडीचे वार करून सुनेची हत्या केली. अंबाजोगाई तालुक्यातल्या पट्टीवडगाव इथे ही घटना घडली. शीतल लव्हारे असं या 25 वर्षीय महिलेचं नाव आहे. या घटनेमध्ये सासू देखील गंभीररित्या जखमी झाली. दरम्यान पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सासऱ्याला बर्दापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वाशिम जिल्ह्याच्या मेडशी इथल्या राहुल राठोड यांच्या घरातील 80,000ची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. राहुल राठोड हे घरी परतल्यानंतर चोरीची बाब समोर आली. यावेळेला त्यांना घरातील कपाट फोडलेलं दिसलं. या प्रकरणी मालेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान मेडशी परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर हा भाग केळी उत्पादकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. परंतु जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळीच्या ग्रीन बेल्टमध्ये कुकंबर मोझॅक व्हायरस या रोगानं अक्षरशः खळबळ उडाले. शेतकरी हैराण आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीतही सापडले. दरम्यान केळीची रोपं उखडून फेकून देण्याची वेळ इथल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. धुळ्यामध्ये तापी नदीच्या पुलावरून जाणाऱ्या भरधाव गाडीला अपघात झाला. पुलावर असलेली भिंत तोडून ही गाडी थेट नदीमध्ये कोसळली. मुंबई आग्रा महामार्गावरच्या साळवदे पुलावर हा अपघात झाला. दरम्यान नदीमध्ये लक्झरी बस पडल्याची शक्यता आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीनं बचाव कार्य केलं. कल्याणनगर मार्गावरील बडगाव आनंद इथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. टाटा जितो आणि आयशर ट्रक एकमेकांसमोर जोरात आदळले आणि जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये 4 जण ठार झाल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे. राज्यातील कोरोना स्थिती चिंताजनक असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मृत्यूदर कमी झाला पाहिजे असं सुद्धा फडणवीस यांनी नमूद केलं. ते पुण्यात एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. बातमी नागपूरमधून राधाकृष्णन बी यांनी नागपूर महानगरपालिकेचे नवे पालिका आयुक्त म्हणून आज पदभार स्वीकारला. कोविड नियंत्रणात आणणं हे आपलं पहिलं लक्ष असणार आहे असं नवनियुक्त आयुक्तांनी म्हटलं आहे. नागरिकांच्या सहकार्यानं कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरातल्या कळंब इथल्या मध्यवर्ती कारागृहामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एकाच वेळेला तब्बल 37 जणांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाबाधित कैद्यांची संख्या आता 42वर पोहोचली. दरम्यान रुग्णसंख्या वाढल्यानं प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे. नागपूरमध्ये कोरोना रुग्णांनी 24,000चा टप्पा पार केला तर मृतांचा आकडा 900च्या पार आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये आणखीन 1,270 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे तर एका दिवसात 45 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 904 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 24,765 आहे. अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले. शहरामध्ये आतापर्यंत डेंग्यूचे 19 रुग्ण आढळले आहेत. मात्र यापैकी शहरातील जुनी प्रभात कॉलनी या परिसरात डेंग्यूचे 8 रुग्ण सापडले. त्यामुळे नागरिक काहीसे चिंतेत आहेत. लाखो रुपये खर्च करून सुद्धा खासगी कंत्राटदार साफसफाई करत नसल्याचा स्थानिकांचा आरोप. चंद्रपूर जिल्ह्यातील व्याघ्र श्रीमंती एका व्हायरल व्हिडिओनं अधोरेखित झाली. वाघीण आणि तिच्या 3 पिलांचा मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्यात काटवल इथल्या भागामध्ये एक आई आपल्या 3 पिलांसह जंगलामध्ये मोकळेपणानं फिरताना दिसली. भद्रावती इथले हौशी वन्यजीव अभ्यासक डॉक्टर विवेक शिंदे यांनी या भागामध्ये शेती आहे आणि या शेतीच्या परिसरात या वाघिणीला आणि तिच्या बछड्यांना बघितलं. उस्मानाबादमध्ये राज्य सरकारमधील मंत्री स्वतःची तिजोरी भरण्यासाठीचे निर्णय घेत असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 5 रुपये अनुदान जमा केलं नाही तर सरकारमधील मंत्र्यांना दुधाचा अभिषेक घालू असा इशारा
माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांची 2 जातीचे दाखले त्यांच्याकडे असून त्यांनी बोगस जातीचा दाखला काढून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार सोमेश क्षीरसागर यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी अशा प्रकारचा आरोप केला. याबद्दल त्यांनी आमदार यशवंत माने यांचे 2ही दाखले पत्रकार परिषदेत सादर केले. अमरावती जिल्ह्यामध्ये 2 दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला. तर मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणातल्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथलं अप्पर वर्धा धरण 96% भरलंय. या धरणाचे 5 दरवाजे 5 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसानं दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये गेल्या 1 तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सखल भागामध्ये काही प्रमाणात पाणी शिरलं. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती या भागात पावसानं घेतली होती. आज झालेल्या जोरदार पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची धावपळ झाली. मात्र या भागाला निश्चित दिलासादायक बातमी. आता काही राष्ट्रीय बातम्या. पुढील महिन्याभरात इंटास फार्मा या देशातील पहिल्या प्लाझ्मा थेरपी लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात होते आहे. रुग्णाला ही लस दिल्यानंतर त्यांना प्लाझ्मा थेरपी देण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारचा दावा सुद्धा कंपनीनं केला. ही लस पूर्णतः स्वदेशी आहे. हायपरिम्यून ग्लोबुलिन ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाकडून त्यांना अखेर मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली. भारताच्या क्षमतेला आणि जागतिक शांततेला चालना देणं आणि त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्था अधिक स्थिर ठेवण्यासाठी मदत करणं हे आपल्या सरकारच्या आत्मनिर्भर भारतचं लक्ष्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. संरक्षण विषयातल्या एका चर्चासत्रात पंतप्रधान बोलत होते. संरक्षण क्षमतेत आत्मनिर्भर झाल्यास भारत मैत्रीचे संबंध असलेल्या अनेक देशांच्या संरक्षणविषयक पुरवठादार होईल आणि भारतीय महासागरात सुरक्षाविषयक पुरवठादार म्हणून भारताच्या स्थानाला मोठी चालना मिळेल असा विश्वासही यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला. होंडा टू व्हीलर इंडियानं अखेर नवीन होंडा हार्नेट 2.0 ही बाईक सोबत 180 सीसी मोटरसायकल सेगमेंट सोबत एंट्री घेतली. ही बाईक जबरदस्त आणि प्रीमियम फीचर्स सोबत असणार आहे. कंपनीनं अधिकृत वेबसाईटच्या अँड्रॉइड ऑथराइज्ड डीलरमध्ये ऑनेस्ट 2.0 बाईकची बुकिंग आधीच सुरू केलं आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन बाईकची डिलिव्हरी सुरू होईल. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये शाळा बंद असल्यानं ऑनलाईन पद्धतीनं शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेण्यापासून जवळपास 46.3 कोटी मुलं वंचित आहेत. युनिसेफनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार संपूर्ण जगाचा विचार केला तर 1.5 अब्ज शाळकरी मुलांचा शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे मोठा परिणाम झाला आहे, नुकसान झालं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एका 12 वर्षाच्या मुलीला जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आलं. ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये एका कसिनोमध्ये ही मुलगी जुगार खेळत होती. या प्रकरणी देशातील सर्वात मोठ्या कसिनो द स्टार सिडनीवर $90,000 ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंड आकारण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांना जुगार खेळण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी हा दंड आकारण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध पर्यावरणवादी वेस्ट मॅन्ज्युसन यांचा सिंहिणींच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. 2 सिंहिणींना फिरण्यासाठी ते घेऊन गेले होते आणि त्यावेळेला या सिंहिणींनीच त्यांच्यावर हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या वाचवल्याचा दावा केला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमध्ये मदत निधीच्या माध्यमातून 5 कोटी नागरिकांच्या नोकऱ्या आपण वाचवल्या असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. चीनी सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनं भारत चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक घटनांनंतर दोनही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणानुसार मोदी सरकारच्या धोरणांना 51% लोकांनी पसंती दिली तर 57% लोकांनी भारतीय सैन्याकडून चीनला कोणताही धोका नसल्याचं म्हटलंय. लुईसियानाच्या चार्ल्स लेकवर मोठ्या रासायनिक स्फोट झाला आणि आगीचा मोठा भडका उडाला. हरिकेन वादळ येऊन गेल्यानंतर अवघ्या काही तासानंतर ही घटना घडली. स्फोट झाला आणि आगही लागली. चार्ल्सच्या लेक पश्चिमेला असलेल्या रसायनांच्या एका कंपनीमध्ये क्लोरीनची गळती झाल्यानं ही आग लागल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या आगीमुळे बरेच तास आकाशात सर्वत्र धुराचे लोट पसरलेले दिसले. ऑरेंज टेक्सास येथील पहिल्या युनायटेड पेंटेकोस्टल चर्च
लॉरा चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झालं आहे. लॉरा चक्रीवादळाचा टेक्सासला मोठा फटका बसला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सर्वत्र मातीचे ढिगारे तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. अबुधाबी शहरामध्ये IPLमधील यजमानपदाचे सामने खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांना आणखीन 7 दिवस लॉकडाऊनला सामोरं जावं लागणार आहे. अबुधाबीमध्ये 14 दिवस विलगीकरणाचा नियम आहे. त्यामुळे IPLच्या समोर एक नवीन आव्हान निर्माण झालं आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकाला आता विलंब होणार आहे निश्चित आहे. त्यामुळे अबुधाबीतील सर्व सामने आता दुबई आणि शारजा या 2 शहरांमध्ये खेळवले जाण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सचा संघ UAEमध्ये मैदानात उतरला आहे. मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवरून एक खास फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत या स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.